Good morning all. In this lecture, we will start our last unit, unit number 4, Trends in Human Resource Management. So now we start our first question. Human resource in a challenging environment. The world of work is rapidly changing. Human resource must be prepared to deal with the effects of changing world of work. Some of the trend of human resources. सो सध्याचा ट्रेंड काय आहे बघा ह्युमन रिसोर्सेस साठी. सध्या ह्युमन रिसोर्सेसचं वर्क हे कसं आहे तर रॅपिडली चेंजिंग होणार आहे. त्यामुळे त्या वर्ककडे त्यांचं जे वर्क चेंज झालेलं आहे त्याचे काही रिझन आहे किंवा जो ट्रेंड आहे तो काय आहे बघूया आपण. फर्स्ट इज द ग्लोबलायझेशन. बिझनेस हॅव क्रॉस the rise of multinational corporation placed new requirement of human resource manager. The HR department need to ensure that appropriate mix of the employees in terms of knowledge, skills and cultural adaptability in available of the handling global assignment. जसं की आपण म्हणतो ऑर्गनायझेशनचं सक्सेस हे कशावरती डिपेंड्स आहे तर ह्युमन रिसोर्सेस वरती. That means success and failure of the business is depends on good human resources. फक्त आपल्याकडे एम्प्लॉईज असून चालणार आहेत का नाही. तर ते एम्प्लॉईज कसे असायला हवे तर ज्यांच्याकडे प्रॉपर नॉलेज आहे, स्किल आहे, कल्चरल ऍक्सेप्टॅबिलिटीची ॲबिलिटी असणं महत्वाचं आहे. आणि ग्लोबलायझेशनच्या वर्ल्ड मध्ये अशा पद्धतीचे ह्युमन रिसोर्सेस मॅनेज करणं, रिटेन करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. ओके. Next is workforce diversity. Today's workforce comprises of the people of different gender, age, social class, ethnicity, religion, education, language, etc. म्हणजे जसं की आपण म्हणतो जे एम्प्लॉईज आहेत हे मेल फिमेल आहेत, वेगवेगळ्या एजचे आहेत, सोशल क्लास मधून वेगवेगळ्या सोशल क्लास मधून आलेले आहेत, इथेंटिसिटी वेगवेगळे आहे, रिलिजन वेगळे आहेत, एज्युकेशन क्लासेस आहेत, लँग्वेजेस आहेत. सो दॅट मीन्स दिस इज द workforce diversity. So managing such a diversity at workplace is a challenging for HR manager. आणि म्हणून हा प्रत्येक एम्प्लॉईजला कशा पद्धतीने चॅलेंज करायचं आहे, कशा पद्धतीने हँडल करायचं आहे. दिस इज व्हेरी चॅलेंजिंग जॉब फॉर HR manager. Third point is a changing skill requirement. So requirement of skill set is organized in changing. Okay. So आताचं जे वर्क आहे किंवा हे कसं आहे तर बेस्ड ऑन स्किल. म्हणजे जर तुमच्याकडे प्रॉपर स्किल नसेल वी कांट डू एनिथिंग. ओके. म्हणजे स्किल असणं, नॉलेज असणं, एक्सपिरियन्स असणं हे फार महत्वाचं आहे. सो दे आर नाव रिक्रुटिंग अँड डेव्हलपिंग स्किल लेबर. आणि यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर एक प्रॉपर ज्याच्याकडे स्किल आहे, नॉलेज आहे अशाच पर्सनना रिक्रूट करणं हे महत्वाचं आहे. सो दिस इज द रिक्वायर्ड फॉर इम्प्रूव्हिंग प्रोडक्टिव्हिटी, क्वालिटी अँड रिमेनिंग कॉम्पिटेटिव्ह इन बिझनेस. आणि यासाठी जर आपण स्किल एम्प्लॉईजना रिटेन केलं, रिक्रूट केलं तर नक्कीच आपली प्रोडक्टिव्हिटी ही इन्क्रीज होणार आहे, क्वालिटी ही इन्क्रीज होणार आहे अँड वी कॅन फेस इझिली कॉम्पिटिशन इन मार्केट. राईट. Next is changing pattern of employment. एम्प्लॉयमेंटचा पॅटर्न हा सुद्धा कसा आहे तर चेंजिंग आहे. सो एम्प्लॉयमेंट पॅटर्न आर चेंजिंग. सो कंपनी आर नाव हियरिंग पीपल ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस, आउटसोर्सिंग ऑपरेशन, जॉब शेअरिंग, अलाउइंग फ्लेक्सिबल वर्किंग अवर्स अँड सो ऑन. म्हणजे जे आपण एम्प्लॉईज ऑर्गनायझेशन मध्ये रिक्रूट करणार आहोत
हे सुद्धा वेगवेगळ्या कॅटेगरीचे आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे आपण काही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती एम्प्लॉईजना अपॉइंट करतो किंवा काही एम्प्लॉईजना आपण फ्लेक्झिबल वर्किंग टाइम दिलेलं असतं. काही वेळा आपण काय करतो, आउटसोर्सिंग ऑपरेशनला सुद्धा महत्व देतो. ओके, दॅट मीन्स चेंजिंग पॅटर्न ऑफ एम्प्लॉईज. नेक्स्ट इज द डिसेंट्रलाइज्ड वर्क साइट. Next is decentralized work site. Decentralized work site means work sites are getting more and more decentralized recommendation capability that exist today's have made possible for the employees to be located anywhere on the globe. With the potential, the employees no longer have to consider locating the business near its workforce. So decentralized work site also offer opportunity that may meet the need of the diversified workforce. So diversified workforce ह्या गोष्टीचा विचार करून एम्प्लॉईजना काय करावं लागणार आहे, तर HR हे मॅनेज करावे लागतात. So those who have family responsibility like child care or those who have disability may prefer to work in their home rather than travel to the organized facility. म्हणजे एम्प्लॉईज कसे आहेत त्याच्या पद्धतीने आपल्याला त्यांना ट्रीट करावं लागतं. काही जर डिसेबल पर्सन असते तर त्यांना वर्क फ्रॉम होम अशा पद्धतीने आपण काही जॉब देऊ शकतो किंवा त्यांच्यासाठी मग काही वेगळ्या फॅसिलिटी प्रोव्हाइड करू शकतो का, किंवा जर जे काही फिमेल आहे तर त्यांना चाइल्ड केअर फार असते तर अशांसाठी काही वेगळी फॅसिलिटी प्रोव्हाइड केलेली आहे का. सो अशा पद्धतीने जे काही चॅलेंजेस आहेत हे मात्र HR मॅनेजरला फेस करावे लागतात. म्हणजे प्रत्येक एम्प्लॉईचे ज्या नीड आहेत, एक्सपेक्टेशन आहेत, वॉन्ट आहेत यावरती सुद्धा कॉन्सन्ट्रेट करणं आणि त्या फुलफिल करणं, दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट टास्क फॉर अ HR मॅनेजर. Next is technology advancement. So technological advancements are taking place at a rapid pace. A number of computerized systems have been invented to help in the HRM. Paper file being replaced by a human resource information system. जसं की सुरुवातीला काय होतं की एकाच वेगवेगळ्या एम्प्लॉईजना आपण टास्क द्यायचो आणि पेपर जे काही आहे ते मेंटेन करत होतो. बट ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टीम ही अशी एक मेथड आहे, अशी एक सिस्टीम आहे, यामध्ये आपण काय करू शकतो तर सगळे इन्फॉर्मेशन ही स्टोअर करून ठेवू शकतो. सो ट्रेन पर्सनल आर रिक्वायर्ड टू हँडल सच ऑपरेशनल सिस्टीम. आणि ज्या काही ऑपरेशनल सिस्टीम आहेत ह्या हँडल करण्यासाठी मात्र आपल्याला जो ट्रेन स्टाफ आहे, जो एक्सपिरियन्स स्टाफ आहे तोच अपॉइंट करणं महत्वाचं असतं. लास्ट पॉइंट, अदर. So this includes managing downsizing, attrition, employees empowerment, generating employees engagement, fostering teamwork, holistic development or employees, many more. आणि अशा पद्धतीचे जे अदर चॅलेंजेस आहेत ते सुद्धा HR मॅनेजरला फेस करावे लागतात. ओके, our next concept is competency. So now we start what is meant by competency. The term competency refers to the capability to apply or use of set of related knowledge, skill and ability required to successfully perform work function or task in defined work setting. काय सांगितलेलं आहे बघा. The term competency refers to the ability to apply or use set of related knowledge, skill and ability required to successful performance work function or task is defining work setting. जो आपल्याला वर्क दिलेला आहे ते कशा पद्धतीने कंप्लीट करायचं आणि आपल्याकडे जे स्किल आहे, ॲबिलिटी आहे ही कशा पद्धतीने यूज करायची आहे, दिस इज कॉल्ड द कॉम्पिटन्सी. आणि बऱ्याच वेळा असं आपल्याला बघायला मिळतं की काही पर्सन कडे नॉलेज आहे पण ते त्यांना अप्लाय नाही करता येत, राईट. सो या सगळ्या गोष्टी कॉम्पिटन्सीशी रिलेटेड असतील. So it is the usually defined combination of skill, attribute and behavioral which are directly related to the successful performance on the job. आणि आपला जॉब हा सक्सेसफुल कधी होऊ शकतो जर आपण आपले स्किल, आपले ॲट्रिब्यूट्स, आपलं बिहेवियर हे प्रॉपर कॉम्बिनेशन मध्ये यूज केलं तरच आपल्याला सक्सेस परफॉर्मन्स हा मिळू शकतो.
So they are important for all the employees regarding of occupation, फंक्शन और लेवल. म्हणजे असं आहे का की कॉम्पिटन्सी ही कोणासाठी रिलेटेड नाही, फक्त टॉप लेवल साठी नाही, तर कोणत्याही लेवलचा पर्सन असू दे त्याच्यामध्ये ही कॉम्पिटन्सी असणं महत्वाचं आहे. कॉम्पिटन्सी इन द सेन्स लाईक अ ॲबिलिटी फॉर कम्प्लिटिंग अवर टास्क विथ द हेल्प ऑफ अवर नॉलेज, स्किल, एक्सपिरियन्स. ओके, म्हणजे जे काय आपलं स्किल आहे, नॉलेज आहे, एक्सपिरियन्स आहे, हे कशा पद्धतीने यूज करायचं, कशा पद्धतीने अप्लाय करायचं, जेणेकरून वी कॅन गॉट our actual result or our standard result, right? So competency offer serve as the basis of skill standard that specific of the level of knowledge, skill and ability required for the successful workforce. Then competency refers to काय आहे बघा competency मध्ये, a cluster of related ability, commitment, knowledge and skill that enable a person or an organization to act effectively in the job situation. आणि तुमच्याकडे जी स्किल आहे, जी ॲबिलिटी आहे, कमिटमेंट आहे, ह्या गोष्टी क्लस्टर झाल्या पाहिजे. क्लस्टर म्हणजे एकत्र येणं म्हणतो ना, ह्या सगळ्या गोष्टींनी एकत्र आलं पाहिजे. ह्या गोष्टी एक असतील तरच आपण जे इफेक्टिव्ह रिझल्ट आहेत हे अचीव्ह करू शकतो. स्किल ऑफ नॉलेज दॅट लीड्स टू सुपिरियर परफॉर्मन्स. स्किल ऑर नॉलेज दॅट लीड्स टू, ह्या दोन्हीमुळे काय होणार आहे, सुपिरियर परफॉर्मन्स आपण अचीव्ह करू शकतो. मेजरमेंट स्किल, ability and personality trait that identify successful employees, again defined role within an organization. A measurable pattern of knowledge, skill, ability, behavior and other characteristics that an individual need to perform work, role or occupational functional successfully. आणि नक्कीच काय करू शकतो आपण, ऑक्युपेशनल जो फंक्शन आहे हा सक्सेसफुली रन करू शकतो. Thus, a competency is a characteristic of an employee that contribute to the successful job performance and the achievement of organizational result. This includes measurable, accessible knowledge, skill, and ability. It also includes characteristics such as the value, motivation, initiative, and self-control. सो याच्यामध्ये फक्त तुमच्याकडे नॉलेज असणं महत्वाचं आहे का, नाही, तर यामध्ये ह्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत. मोटिवेशन आहे, इनिशिएटिव्ह आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज सेल्फ कंट्रोल. ओके, ह्या गोष्टी सुद्धा कॉम्पिटन्सी मध्ये इन्क्लूड होतात. टाइप्स ऑफ कॉम्पिटन्सी. ऑर्गनायझेशनल कॉम्पिटन्सी. Organizational competency is the competency needed in the organization so that it can excel and remain competitive in the market. This includes the mission, vision, value, culture, expected behavior, skill and attitude of workforce which leads to successful performance of the organization. मग ह्या ऑर्गनायझेशनल कॉम्पिटन्सी मध्ये काय येणार आहे हे लक्षात ठेवा. ऑर्गनायझेशनल कॉम्पिटन्सी मध्ये विजन आहे, मिशन आहे, कल्चर आहे, एक्सपेक्टेड व्हॅल्यू आहे, बिहेवियर आहे. ओके, ऑल दिस पॉइंट आर इन्क्लुडिंग अंडर ऑर्गनायझेशनल कॉम्पिटन्सी. सो ऑर्गनायझेशनल कॉम्पिटन्सी डिपेंड्स टू अ लार्ज एक्सटेंट ऑन द कॉम्पिटन्सी ऑफ द एम्प्लॉईज of the organization. Next is the core competency. In simple word, core competency refers to the key area of exercise. Key area of exercise. Core competency are capability that give organizational competitive advantages. आणि ज्या की एरियांमधून ऑर्गनायझेशनला कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेजेस मिळतील अशा कोर एरियावरती इथे काय केलं जातं, कॉन्सन्ट्रेशन हे केलं जातं आणि त्या एरियाशी रिलेटेड आपली कॅपॅबिलिटी ही इन्क्रीज केली जाते. सो these are the business function of operational activity that an organization does best. A company core competency differentiate in form to other competitors in the industry.
आणि मग बाकीच्या कम्पेअर मध्ये आपण कशा पद्धतीने बेस्ट असणार आहोत ह्या गोष्टी कोर कॉम्पिटिशनच्या अंडर इन्क्लूड होतात. So core competency could include the technology, methodology, strategy or process of the organization that create the competitive advantages in the marketplace. आणि मार्केटमध्ये आपणच कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेजेस जास्त इन्क्रीज करण्यासाठी काय करावं लागेल? मग आपण एक डिफरंट टेक्नॉलॉजी यूज करावी लागेल किंवा वेगवेगळ्या मेथड्स यूज कराव्या लागतील, लाईक डिफरंट यूज स्ट्रॅटेजी फॉर अ प्रोडक्शन. ओके, तर आपण काय करू शकतो, त्या कोर कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेजेस किंवा मार्केट ऍडव्हान्टेजेस हे घेऊ शकतो. थर्ड इज द टेक्निकल कॉम्पिटन्सी. Technical competency refers to the knowledge required to perform a specific role. It also includes skill needed to perform effectively a specific job or group of jobs in an organization. काय सांगितलेलं आहे बघा, टेक्निकल कॉम्पिटन्सी मध्ये टेक्निकल कॉम्पिटन्सी रेफर्स टू द नॉलेज रिक्वायर्ड टू परफॉर्म अ स्पेसिफिक जॉब. म्हणजे तुम्ही इथे काय करता, तर स्पेसिफिक जॉब हा जॉबशी रिलेटेड नॉलेज हे रिक्वायर करतात. सो दिस इन्क्लूड्स हाउ रिक्वायर फॉर सक्सेसफुल परफॉर्मन्स. कशा पद्धतीने आपण एक सक्सेसफुल परफॉर्मन्स मिळवू शकू. सो दीज आर हार्ड स्किल विच ऑफ्टेन associate with the technical matters such as use of the tools, equipment, computer, accounting and so on. मग असे काही टूल्स आहेत, टेक्निक्स आहेत, स्किल एनहान्सिंग प्रोग्राम आहेत, त्यामधून आपण टेक्निकल कॉम्पिटन्सी हे इन्क्रीज करू शकतो. बिहेवियरल कॉम्पिटन्सी. Behavioral competency are often called soft skill. बिहेवियरल कॉम्पिटन्सी मध्ये काय येणार आहे, तर सॉफ्ट स्किल येते. मग सॉफ्ट स्किलची रिलेटेड काय आहे बघा, नॉलेज आहे, टीम वर्क आहे, लिडरशिप आहे. ओके, लिडरशिप स्किल आहे, कम्युनिकेशन स्किल आहे. ऑल दिस स्किल आर रिक्वायर्ड अंडर बिहेवियरल कॉम्पिटन्सी. नेक्स्ट, फंक्शनल कॉम्पिटन्सी. So functional competency are a job specific competency. These contribute to the knowledge, skill and ability required to the job task. Okay. So functional जे काही टास्क आहेत हे कंप्लीट करण्यासाठी फंक्शनल ॲबिलिटी असणं महत्वाचं आहे. So the specific particular job such competency are often technical or operational in nature. म्हणजे ज्यासाठी तुमच्याकडे स्पेसिफिक नॉलेज असणं महत्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल, नॉलेज ऑफ प्रोडक्ट्स, labor law, inventory distribution system, etc. Then management competency. Management competency refers to the specific attributes and capability that illustrate an individual management potential. म्हणजे याच्यामध्ये तुमच्याकडे मॅनेजमेंट स्किल असणं महत्वाचं आहे. अनलाइक लीडरशिप characteristic, management characteristic can be learned and developed with the proper training and resources. आणि मग प्रॉपर ट्रेनिंग आणि रिसोर्सेसच्या साहाय्याने आपण काय करू शकतो, मॅनेजमेंट कॉम्पिटन्सी ही ऑन करू शकतो. And last point, threefold competency. Threefold competency includes basic knowledge, skill, and trait required to the perform the job. To move beyond the minimal performance, additional competency are required. म्हणजे बेसिक थिंग यामध्ये काय लक्षात ठेवा, जी तुमची ऍडिशनल कॉम्पिटन्सी आहे ते थ्रीफोल्ड कॉम्पिटन्सी मध्ये इन्क्लूड होईल. So these are all about competency. So now we start learning organization. So the term learning organization was popularized by Peter Singh. It refers to an organization that facilitated that learning of its member and continuously transform itself. Learning म्हणजे इथे आपण नेहमीच काही ना काही नवीन गोष्टी लर्न करत असतो.
So such an organization learn and encourage learning among its people, promotional exchange of information, making people adaptability, new idea, etc. etc. आणि जसं की आपण सांगितलं, we learn something, we learn new thing. आपण काही ना काही नवीन इथे शिकत असतो. सो त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक दिलेले आहेत, फीचर्स. बाउंडेड-लेस ऑर्गनायझेशन, सॉरी, boundary-less organization. So learning organization does not have defined structure. म्हणजे इथे तुम्हाला प्रॉपर स्ट्रक्चर काही आहे का? नाहीये. So the organization design is not limited to horizontal, vertical or external boundaries. म्हणजे इथे तुमच्या ऑर्गनायझेशनला कोणत्याही पद्धतीची बाउंड्री नाहीये. That is why here said boundary-less organization. A learning organization remain flexible and unstructured. लर्निंग ऑर्गनायझेशन कसं आहे? फ्लेक्झिबल आहे अँड अनस्ट्रक्चर आहे. वी कॅन लर्न एनिथिंग ऑर एनी टाइम. आपण कधीही शिकू शकतो आणि कुठेही शिकू शकतो. अशा पद्धतीने जे ऑर्गनायझेशन इंट्रोड्यूस झालेले आहे त्या ऑर्गनायझेशनला आपण लर्निंग ऑर्गनायझेशन म्हणू शकतो. टीम. So employees in an organization work in team and perform all potential activities. In learning organization, manager create cross-functional team to organize activity around work process instead of functional department. So these remove horizontal boundaries in the organization. ओके. सो टीम मध्ये लक्षात ठेवा कोणती बाउंड्रीज इन्क्लूड असणार आहे. तर सॉरी, द रिमूव्ह होरिझॉन्टल बाउंड्रीज म्हणजे असं आहे का की टीम मध्ये फक्त आपण एका लेवलच्या एम्प्लॉईजने किंवा पर्सनने एकत्र आलं पाहिजे? नो, इट्स नॉट नेसेसरी. म्हणजे तुम्ही व्हर्टिकली, होरिझॉन्टली एनी टाइप्स ऑफ एम्प्लॉईज कॅन कम्प्लीट और कॅन लर्न न्यू थिंग. Empowerment. Employees team in learning organization are empowered to make decision about work related issue. The need for bosses or direct supervisor get reduced. They only facilitate, support and advocate employees team rather than directive. This result is the better performance. आणि empowerment च्या साहाय्याने सुद्धा तुम्ही काय करू शकता? Employees team is leading organization are empowered to make decision about work related issue. Empowerment च्या साहाय्याने तुम्ही जे काही तुमचे इश्यू आहेत हे डिस्कस करून तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून न्यू थिंग ह्या लर्न करू शकता. इन्फॉर्मेशन शेअरिंग, सेम थिंग. तिथे तुम्ही इन्फॉर्मेशन काय करू शकता? शेअर करून वी लर्न समथिंग न्यू. Information sharing across the organization, listing features learning organization. So information facility learning. In learning organization, employees learn by the sharing information. म्हणजे आपण कोणत्या गोष्टीतून शिकणार आहोत? सो जेव्हा एकमेकांसोबत आपलं नॉलेज हे शेअर केलं जातं त्या शेअरिंग मधून इथे काही गोष्टी आपल्याला शिकायला मिळू शकतात. शेअर विजन. Leader of learning organization facilitate share vision in the organization. Member develop common vision of the organizational goals and strategy for collective work towards the vision. So these enable the organization to respond to the future opportunity to benefit from them. आणि आपले विजन काय आहे? या विजन वरून, या गोल्स वरून, या ऑब्जेक्टिव्ह वरून we can do or we can learn something new or innovative thing. Collaboration. A learning organization has strong and committed leaders. They create, support and encourage people to collaborate with each other. जेव्हा आपण एकमेकांसोबत कोलॅबरेट करतो तेव्हा सुद्धा आपल्याला काही ना काही नवीन गोष्टी ह्या शिकायला मिळतात. आणि कोलॅबरेशन जसं की आपण लर्न केलेलं आहे एलपीची इरामध्ये, कोलॅबरेशन आपण फॉरेन कंट्रीशी करतो किंवा काही डोमेस्टिक कंट्री सोबत. म्हणजे जेव्हा आपल्याला कोलॅबरेट करून काही नवीन थिंग अचीव करता येतात. Organizational culture. Organizational culture is a system of shared assumption, value and belief which govern how people behave in the organization. आणि आपली व्हॅल्यू काय आहे, बिलीफ काय आहे, ओके, याच्यावरून सुद्धा काय होऊ शकतं? पीपल हे लर्न करू शकतात.
एव्हरी ऑर्गनायझेशन डेव्हलप अँड मेंटेन अ युनिक कल्चर. आणि आपण नक्कीच असं म्हणू शकतो की प्रत्येक ऑर्गनायझेशनचं कल्चर हे कसं असतं, युनिक असतं. विच प्रोव्हाइड द गाईडलाईन अँड बाउंड्रीज ऑफ द बिहेवियर ऑफ मेंबर्स ऑफ द ऑर्गनायझेशन. आणि ह्या कल्चरल मध्येच काय सांगितलं जातं, तर तुमच्या ऑर्गनायझेशन मधल्या पीपलनी कशा पद्धतीने बिहेव केलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने परफॉर्म केला पाहिजे. सो इन दिस लर्निंग ऑर्गनायझेशनल कल्चर मेंबर थिंक द ऑर्गनायझेशनल प्रोसेस. आणि ह्या कल्चरल वरूनच, तुमच्या ऑर्गनायझेशनच्या कल्चर वरूनच पीपल थिंक ऑफ ऑर्गनायझेशनल प्रोसेस अँड फंक्शन अँड इंटरॅक्शन विथ द एन्व्हायरमेंट. ओके, होप सो तुम्हाला आजचे 3 क्वेश्चन क्लिअर झाले असतील. थँक्यू.